आपण बघतोय अमित साटम यांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलीस या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात जोरदार आंदोलन सध्या सुरू आहे। कुठे आणि कशा संदर्भात जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडनं। राहुल, श्वेता, एकंदरीत जर बघितलं तर अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी आज आंदोलन पुकारलं होतं। एकंदरीत बघितलं तर काँग्रेसचे अगदी मोजकेच कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनासाठी आले, खरे मात्र अमित साटम यांच्या ऑफिसच्या जवळ यापूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती आणि त्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांच्या आमने सामने आल्यानंतर काहीसा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला। एकूण बघितलं तर आंदोलकांसोबतच मोठ्या संख्येनं पोलीस फौजफाटा देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलेला असून संबंधित पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, मात्र दोन्ही बाजूला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्यानंतर मोठा गोंधळ जो आहे तो अमित साटम यांच्या कार्यालयाचा मुख्य चौक जो आहे तो ठिकाणी पाहायला मिळाला। आज सकाळपासूनच ज्या पद्धतीने आपण बघतोय की आक्रमक असं एकमेकांच्या विरोधात हे होत होतं आणि त्यानंतर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या संख्येनं इथं एकत्र येत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विरोध केला। यासोबतच गोंधळ जो आहे तो देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। मात्र आता काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून लगेच इथली परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येते यासाठी संपूर्ण पोलीस फौजफाटा कामाला लागलाय। राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। तर हे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आज रस्त्यावरती उतरलेत। अमित साटम यांच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू होतं आणि पोलिसांनी या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठा जमाव हा अमित साटम यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरला। भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी आमने सामने आले। एकंदरीत बघितलं तर अजूनही अमित साटम यांच्याच कार्यकर्त्यांनी जे आहे ते ठिय्या आंदोलन जे आहे या ठिकाणी मांडले। एकंदरीत बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते अमित साटम यांचा विरोध करायला आले खरे होते, मात्र काँग्रेसचे अगदी मोजके कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि चौकात जो आहे तो काहीसा गोंधळ पाहायला मिळाला। मात्र तात्काळ पोलिसांनी काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि अमित साटम यांच्या सोबतच भाजपचे हे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तात्काळ रस्ता हटवून पोलिसांनी कारवाई केली आहे। चौक जो आहे तो खरं तर अंधेरीच्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या संख्येनं रात्री ट्रॅफिकची संपूर्ण परिस्थिती असते आणि यामुळं कोणत्याही पद्धतीनं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, कोणत्याही पद्धतीनं कोणीही रस्त्यावर येऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ जो आहे तो संपूर्ण हा रस्ता जो आहे तो रिकामा केलाय। एकंदरीत बघितलं तर अगदी मोजक्या संख्येत काँग्रेसचे कार्यकर्ते आले खरे, मात्र तात्काळ लगेचच त्यांना ताब्यात घेण्यात आलं, पोलिसांनी लगेचच ती कारवाई केली। तर दुसऱ्या बाजूला त्याही पेक्षा कित्येक पटीनं जास्त भाजपचे कार्यकर्ते अमित साटम यांचे स्थानिक कार्यकर्ते हे मात्र मोठ्या संख्येनं एकवटले आणि त्यामुळं हा जो सगळा गोंधळ आहे तो मोठ्या संख्येनं पाहायला मिळाला। एकंदरीत बघितलं तर आज सकाळपासूनच मराठी अमराठी मुद्द्यावरून भाजप विरुद्ध शिवसेना, ठाकरे गट, शिवसेना, मनसे गट आणि आता त्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप हा देखील वाद रंगला। उद्या देखील एकंदरीत बघितलं तर मालवणीमध्ये मोठ्या संख्येनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी असलम शेख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येण्याचे जे आहे ते एकंदरीत कळते। मात्र सध्या जर परिस्थिती बघितली तर तात्काळपणे कोणत्याही पद्धतीनं वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने हा रस्ता जो आहे तो मोकळा करण्यात आलाय। खूप मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती आणि वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांनी तात्काळ हा संपूर्ण रस्ता जो आहे तो रिकामा केलाय। संध्याकाळची वेळ आहे, अंधेरीचा परिसर आहे, आपल्याला माहिती आहे की जीवतारा रोड असेल, अंधेरी परिसर असेल, या सगळ्या भागात मोठं ट्रॅफिक असतं। मात्र अजूनही भाजपचेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आक्रमक झाले होते। आत्ता आंदोलन जरी संपलं असलं तरी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि येत्या काळात त्यांचं नेमकं म्हणणं हे देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करण्यात पण संपूर्ण बॅरिकेडिंग जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे।
स्टुडिओ. बरोबर आहे राहुल, आणि ही दृश्य आपण दाखवतोय मुंबईतल्या अंधेरी इथे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत. मात्र राहुल, अमित साटम यांच्या विरोधात कोणते मुद्दे घेऊन हे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावरती उतरलेले आहेत? काय घोषणाबाजी करतायत? आत्ता जर बघितलं तर श्रद्धा, सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, अगदी 4 ते 5 काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले होते. त्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेले. दुसऱ्या बाजूला हे जे कार्यकर्ते सगळे दिसत आहेत ते अर्थात हे काँग्रेसचे कार्यकर्ते नसून हे भाजपचेच आणि भाजप अध्यक्ष अमित साटम यांचेच स्थानिक कार्यकर्ते आहेत. म्हणजे एकंदरीत बघितलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांऐवजी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं गर्दी करत संपूर्ण यंत्रणा आहे ती हातीशी धरली होती. आणि यंत्रणा जर सगळी बघितली तर आता मोजकेच कार्यकर्ते या ठिकाणी होते. मात्र अमित साटम यांच्याच बाजूने ही घोषणा दिसत आपण कार्यकर्त्यांना देखील प्रयत्न करूयात. काय नेमकं झालं होतं, काय नेमका हा गोंधळ, काय नेमकं झालं होतं, काय हा सगळा गोंधळ? मंगल प्रभात जो हमारे मंत्री हैं, इनको असलम शेख की फैमिली को गाली दे रहा है. वो पाकिस्तान का औलाद, वो पाकिस्तान का असं सांगितलं त्यांनी. त्यामुळे अमितजींनी त्याला आव्हान दिलंय आणि आम्ही तर बोलतो लिप का पत्ता कडवा आहे, असलम शेख भडवा आहे. एक हा सगळा गोंधळ आहे तो अमित साटम यांचेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते. आत्ता पोलीस जे आहेत ते पूर्णपणे रस्ताही करण्याचं बघतायत. आपण परत एकदा प्रयत्न करूयात. एकंदरीत बघितलं काय नेमकं झालं होतं, काय नेमकं आव्हान होतं? असलम शेखनी ज्यावेळी आमचे मंत्री मंगल प्रभात लोढाजींना तुझं कुटुंब संपवणार अशी धमकी दिल्यानंतर अमितजींनी त्याला प्रतिक्रिया दिली. मग ह्याच्या गांडीला झोंबलाय का? जर तू आमच्या मंत्र्यांतर बोलतो, मग तुला बोलल्यावर तुझ्या गांडीला झोंबलं का? तू पाकिस्तानच्या औलाद आहे की हिंदुस्थानच्या औलाद आहे हे त्यांनी. आणि अमितजीनं जर परत बोललं तर घरातून काढून मारू आम्ही. एकही जण सोडणार नाही. उलट जर बोललं तर एकही सोडणार नाही. हे हिंदुस्थान आहे, पाकिस्तान नाही आहे. हिंदुस्थान आहे, पाकिस्तान नाही. भारत माता की जय श्रीराम. भाजपचे मंत्री आणि पालकमंत्री असणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा आणि अमित साटम यांच्यासोबत हे संपूर्ण कार्यकर्ते आहेत जे मोठ्या संख्येनं इथे एकत्र आले होते. आंदोलन मात्र काँग्रेसचं होतं. आंदोलन काँग्रेसनीच भाजपच्या विरोधात केलं होतं. मात्र संख्या जी जमली, अर्थात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे इथं पोचले ते स्थानिक भाजपचे कार्यकर्ते अर्थात अमित साटम यांचे कार्यकर्ते. आणि मोठ्या संख्येनं काही वेळ इथं गोंधळ पाहायला मिळाला. ऐन चौकात हा सगळा गोंधळ झाल्यामुळं काही वेळ ट्रॅफिकला देखील समस्या उभा राहिली. मात्र आत्ता जी परिस्थिती बघितली तर पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे संपूर्ण पोलीस जे आहेत ते मैदानात उतरले होते. आत्ता कुठलाही गोंधळ होणार नाही. आणि यासोबतच सचिन, या सगळ्यासोबत बघितलं तर कोणताही कार्यकर्ता या ठिकाणी आता पोहोचणार नाही याची दक्षता जी आहे ती घेतली जाते. बिलकुल राहुल, थोडंसं थांबवते आपण.